नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हेक्टर अकॅडमीच्या व्हेक्टर व्ह्यू पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये मी हर्षवर्धन साळवे तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेलच की आपण आपल्या व्हेक्टर व्ह्यू पॉईंट या यूट्यूब चॅनलवर वर्ग 10च्या विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ लेक्चर सिरीज गेल्या काही दिवसांपासून आपण सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण वर्ग 10च्या विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ लेक्चर्स आपण अपलोड करतोय. आता आजपासून आपण आपले जे स्टेट बोर्ड महाराष्ट्र स्टेट बोर्डचा क्लास 9 वर्ग 9चे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण व्हिडिओ लेक्चर सिरीजला सुरुवात करतोय. तर व्हिडिओ लेक्चर सिरीजला सुरुवात करत असताना आपल्या स्टेट बोर्डचा वर्ग 9चा जो सिलेबस आहे त्या सिलेबसपैकी सायन्स 1चं चॅप्टर नंबर 1 ज्याचं नाव आहे लॉज ऑफ मोशन, या लॉज ऑफ मोशनपासून आपण आपल्या व्हिडिओ लेक्चर सिरीजला सुरुवात करू. तर चला आपण आता या चॅप्टरच्या बेसिक्सकडे बघू. थोडं या चॅप्टरचा कोर सिलेबस मेन सिलेबस सुरू करण्यापूर्वी आपण चॅप्टरचं नाव समजून घेऊ. बघा, चॅप्टरचं नाव आहे लॉज ऑफ मोशन. लॉज ऑफ मोशन म्हणजे काय? लॉज म्हणजे नियम. लॉज ऑफ मोशन मध्ये लॉज या शब्दाचा अर्थ काय असतो? लॉज म्हणजे नियम आणि मोशन म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, मोशन म्हणजे गती. ठीक आहे. आता लॉज म्हणजे नियम आणि मोशन, कोणाचे लॉज बघायचे आपल्याला, कशाचे लॉज बघायचे? तर आपल्याला मोशनचे लॉज बघायचे, मोशनच्या रिलेटेड कन्सेप्ट शिकायचे आपल्याला या चॅप्टरमध्ये. ठीक आहे. आता लॉज ऑफ मोशन या नावावरून पुढचं चॅप्टर बघण्याआधी आपण ऍक्च्युली मोशन कशाला म्हणतात हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. मोशन ही कन्सेप्ट तुम्ही लोअर स्टँडर्डमध्ये शिकलेले आहे. आपण त्याच कन्सेप्टला जे तुम्ही 7व्या 8व्या वर्गामध्ये शिकलेले आहे मोशनची कन्सेप्ट, त्या कन्सेप्टला थोडंसं रिवाईज करण्याचा प्रयत्न करू. बघा, तुमच्या पुस्तकामध्ये चॅप्टरच्या स्टार्टिंगला कॅन यू टेल नावाचा कन्सेप्ट दिलेला आहे. कॅन यू टेल नावाच्या कन्सेप्टमध्ये तुम्हाला असं विचारलेलं आहे की इन विच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल्स कॅन यू सेन्स द मोशन. तुम्हाला काही एक्झाम्पल दिलेले आहेत, काही उदाहरणं दिलेले आहेत आणि त्या उदाहरणामध्ये तुम्हाला कोणत्या ऑब्जेक्टची मोशन घडते आणि कोणत्या ऑब्जेक्टची मोशन घडत नाहीये हे तुम्हाला ओळखता येतं का, असा एक सिंपलसा क्वेश्चन दिलेला आहे. तुमच्या स्क्रीनवरती ते 4 एक्झाम्पल तुम्हाला दिसत असतील. तर या एक्झाम्पलकडे बघून आता आपल्याला ओळखता येतं की फर्स्ट एक्झाम्पल ते दिलेलं आहे फ्लाईट ऑफ अ बर्ड. म्हणजे एखादा उडणारा पक्षी जर तुम्ही बघितला, आकाशामध्ये एखादा पक्षी जर उडत असेल, त्या उडणाऱ्या पक्षाकडे बघून जर तुम्हाला विचारलं की तो जो बर्ड आहे तो मोशन परफॉर्म करतोय, त्या बर्डची मोशन होते की नाही होते, तो बर्ड मोशन मध्ये आहे की तो बर्ड मोशन मध्ये नाही, असा जर तुम्हाला क्वेश्चन विचारला तर तुम्ही इझिली आन्सर सांगू शकता की बर्ड इज इन मोशन. फ्लाइट ऑफ अ बर्ड इज अन एक्झाम्पल ऑफ अ मोशन. हे फर्स्ट एक्झाम्पल बद्दल एक्सप्लेनेशन आपण देऊ शकतो. नंतर सेकंड एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला अ स्टेशनरी ट्रेन. स्टेशनरी ट्रेन म्हणजे एखादी ट्रेन रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्मवरती जर थांबलेली असेल तर त्या थांबलेल्या ट्रेनला तुम्ही ती ट्रेन मोशनमध्ये आहे असं म्हणू शकता का? तर इझिली तुम्ही आन्सर देऊ शकता की थांबलेली ट्रेन a stationary train, it is not an example of motion. The train which is stationary is not in motion असं तुम्ही सांगू शकता. जे थर्ड एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे लिव्ज फ्लाइंग थ्रू एअर. जर हवेची झुळूक आली आणि हवेच्या झुळकेसोबत जर वाऱ्यासोबत जर झाडाची पानं उडून जात असतील तर त्या हवेसोबत उडून जाणाऱ्या पानांकडे बघून तुम्ही सांगू शकता की ते मोशनमध्ये आहेत की नाही. बघा, लिव्ज फ्लाइंग थ्रू एअर याला सुद्धा तुम्ही सांगू शकता की इट इज अन एक्झाम्पल ऑफ मोशन. जे झाडाचे जे पानं हवेसोबत उडून जात आहेत ते पानं कसे आहेत? ते थांबलेले आहेत का एका जागी? नाही, ते मोशन परफॉर्म करताय. आता मोशन कोणत्या प्रकारची असेल त्यांची तो वेगळा विषय. टाइप्स ऑफ मोशन सुद्धा तुम्ही लोअर स्टँडर्डमध्ये 8th स्टँडर्डमध्ये 7th स्टँडर्डमध्ये शिकलेले आहे. वेगवेगळ्या प्रकारची मोशन असते, वेगवेगळ्या टाइप्स ऑफ मोशन तुम्ही स्टडी केलेले आहेत. आता जे लास्ट एक्झाम्पल आहे, लास्ट एक्झाम्पल अ स्टोन लाईंग ऑन अ हिल. एखाद्या टेकडीवरती पडलेला दगड आहे, त्या दगडाबद्दल जर तुम्हाला प्रश्न विचारला की हा जो टेकडीवरती पडलेला दगड आहे अ स्टोन लाईंग ऑन अ हिल, हा मोशनचं एक्झाम्पल आहे की कसं तुम्हाला जर विचारलं तर तुम्ही इझिली सांगू शकता की तो दगड जो आहे इट इज नॉट अन एक्झाम्पल ऑफ मोशन, इट इज नॉट परफॉर्मिंग एनी ऑफ द टाइप ऑफ मोशन. अशी सिंपल कॅन यू टेलच्या प्रश्नापासून तुमच्या चॅप्टरची सुरुवात झालेली आहे. आता आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण बऱ्याच ठिकाणी मोशन बघतो. वेगवेगळ्या प्रकारची मोशन आपल्या आजूबाजूला घडत असते. वेगवेगळ्या प्रकारच्या ऑब्जेक्टला आपण मोशन परफॉर्म करत असताना बघत असतो. तर मोशन म्हणायचं कशाला? ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे किंवा ऑब्जेक्ट मोशन मध्ये नाही हे आपण कसं समजून घेणार? तर याचा सिंपल कन्सेप्ट आहे. बघा, लक्ष द्या सगळ्यांनी.
ऑब्जेक्टला जर मोशन आहे, ऑब्जेक्ट मोशन परफॉर्म करतोय की नाही परफॉर्म करत आहे, हे जर आपल्याला बघायचं असेल तर आपण एक एक्झाम्पल घेऊ. फॉर एक्झाम्पल आपला हा जो व्हाईट बोर्ड आहे, या व्हाईट बोर्डवरती इथे कोणत्या तरी एका पॉइंटला मी कन्सिडर करतो हा पॉइंट ए. या ए पॉइंटवरती कोणत्या एका टाइम इन्स्टन्सला मला एक अँट दिसली, एक छोटीशी मुंगी दिसली. ठीक आहे, आपण कन्सिडर करू एक इन्सेक्ट, एक अँट आपल्याला या ए पॉइंटवर दिसली. नंतर तुमच्यासोबत असं बोलत असताना, लेक्चर सुरू असताना ए पॉइंटवर जेव्हा मी त्या अँटला बघितलं होतं, त्यानंतर 2 सेकंदानंतर जर मी परत तिच्याकडे बघण्याचा प्रयत्न केला तर ती अँट आपण कन्सिडर करू ए पॉइंटवरून ती बी पॉइंटवर पोहोचलेली होती. म्हणजे तिने काय केलं, सुरुवातीला जी अँट, जो इन्सेक्ट ए पॉइंटवर होता, तो 2 सेकंदानंतर किंवा 5 सेकंदानंतर तो बी पॉइंटवर गेला असं आपण कन्सिडर करू. नंतर परत थोड्या वेळानंतर जर मी त्या व्हाईट बोर्डकडे बघितलं आणि त्या अँटची नवीन लोकेशन जर बघितली तर असं समजू, आपण कन्सिडर करू की ती अँट आता अजून पुढच्या 5 सेकंदानंतर या सी पॉइंटला आली होती. ठीक आहे, अजून थोड्या 5 सेकंदाचा टाइम इंटरवल जर कन्सिडर केला तर आपण हा चौथा पॉइंट कन्सिडर करू की हा डी पॉइंट आहे. म्हणजे सुरुवातीपासून बघा, परत पहिल्यापासून, की मी जेव्हा त्या अँटला पहिल्या वेळेस बघितलं होतं, त्या मुंगीला, त्या इन्सेक्टला मी जेव्हा पहिल्या वेळेस बघितलं होतं तेव्हा तो कोणत्या पॉइंटवर होता, ए पॉइंटवर होता. ए पॉइंटवर बघितल्याच्या नंतर 5 सेकंदानंतर, किती सेकंदानंतर, आफ्टर 5 सेकंद, 5 सेकंदानंतर मी जेव्हा त्या अँटला बघितलं तेव्हा तो याच पोझिशनवर होता का, नाही, त्याने त्याची पोझिशन चेंज केली होती, तो नवीन पोझिशन बी पॉइंटवर शिफ्ट झालेला होता. त्याच्यानंतर अजून पुढच्या 5 सेकंदानंतर जर आपण त्याला बघितलं तर तो कोणत्या पोझिशनला पोहोचला होता, तो या सी पोझिशनला पोहोचला होता. करेक्ट. आणि अजून त्याच्या पुढच्या, फॉर एक्झाम्पल आता थोडा जास्त वेळ, 10 सेकंद नंतर, 10 सेकंदानंतर मी जेव्हा त्या अँटकडे बघितलं, त्या इन्सेक्टकडे बघितलं, तेव्हा तो सी पॉइंटवर सुद्धा नव्हता, तो डी पॉइंटवर होता. सांगण्याचा अर्थ असा आहे मित्रांनो, बघा, जेव्हा मी पहिल्या वेळेस त्या इन्सेक्टला बघितलं होतं त्यावेळेस तो ए पोझिशनवर होता. नंतर काही सेकंदानंतर त्याच्याकडे बघितलं तेव्हा तो बी पोझिशनला होता. अजून काही वेळानंतर पाहिलं तर सी पोझिशन, आणि फर्दर काही सेकंदानंतर जर मी त्याला बघितलं तर तो डी पोझिशनला होता. आता या एवढ्या टाइम इंटरवलमध्ये 5 सेकंद प्लस 5 सेकंद प्लस 10 सेकंद, म्हणजे टोटल आपल्याजवळ 20 सेकंदचा टाइम इंटरवल जर आपण कन्सिडर केला तर त्या 20 सेकंदच्या टाइम इंटरवलमध्ये तो इन्सेक्ट एकाच पोझिशनवर थांबून होता का, त्याची पोझिशन फिक्स होती का, ए पॉइंटला असेल तर ए पॉइंटलाच थांबला, बी पॉइंटला होता तर बी पॉइंटलाच थांबला, असं झालं का, नाही. तर तो इन बिटवीन या 20 सेकंदच्या टाइम ड्युरेशनमध्ये त्याने सतत काय केली, त्याची पोझिशन चेंज केली. म्हणजे इफ एन ऑब्जेक्ट इज चेंजिंग इट्स पोझिशन विथ रिस्पेक्ट टू टाइम, जर एखादा ऑब्जेक्ट जर वेळोवेळी त्याची पोझिशन चेंज करत असेल, थोड्या वेळानंतर त्या ऑब्जेक्टची पोझिशन जर सतत चेंज होत असेल तर आपण त्या ऑब्जेक्टला काय म्हणू शकतो की ऑब्जेक्ट इज इन मोशन. आता तुम्ही बघा, ए पोझिशनवर तो ऑब्जेक्ट होता, या ए पोझिशनच्या रिस्पेक्टिव्ह हा बी पॉइंट, सी पॉइंट आणि डी पॉइंट सेम आहेत का, नाही. ए पॉइंटवरून जर तुम्ही बघितलं तर बी पॉइंट या ठिकाणी आहे, सी पॉइंट या ठिकाणी आहे, डी पॉइंट या ठिकाणी आहे. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट, इफ एन ऑब्जेक्ट इज चेंजिंग इट्स पोझिशन, if an object is continuously changing its position, then that object can be said in motion. तरच त्या आपण ऑब्जेक्टला काय म्हणू शकतो की तो ऑब्जेक्ट कसा आहे, तो मोशन परफॉर्म करतोय. आता याच्या उलट एक एक्झाम्पल घेऊ. फॉर एक्झाम्पल हा एक कोणता तरी ई पॉइंट आहे, हा ई पॉइंट आहे. या ई पॉइंटवर आपण अजून एखादा इन्सेक्ट कन्सिडर करू. पहिल्या वेळेस आपण अँट कन्सिडर केली होती, आता आपण एक मॉस्किटो कन्सिडर करू. बघा, एकदम सिंपल उदाहरण देतोय मी. एकदम ई पॉइंटवर आपण जेव्हा त्या मॉस्किटोला बघितलं तर ई पॉइंटवर बघितल्यानंतर सेम अशाच प्रकारे आपण थोड्या वेळानंतर जर त्याची पोझिशन चेक केली आणि तो मॉस्किटो जर सतत 5-5, 10-10 सेकंदाच्या टाइम इंटरवल नंतर तो ई पोझिशनवर जर तुम्हाला दिसत असेल, याचा अर्थ काय की वेळ बदलत गेला, पण वेळ बदलत असताना त्या मॉस्किटोने त्याची पोझिशन चेंज केली का, त्याने त्याची पोझिशन चेंज केली नाही. मग जर एखादा इन्सेक्ट आहे किंवा जर एखादा ऑब्जेक्ट आहे तो त्याची पोझिशन चेंज करत नसेल विथ रिस्पेक्ट टू टाइम अँड विथ रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग, जर तो त्याची पोझिशन चेंज करत नसेल तर ह्या ऑब्जेक्टला किंवा त्या इन्सेक्टला आपण मोशन परफॉर्म करतोय असं म्हणू शकू का, नाही. दिस ऑब्जेक्ट इज नॉट परफॉर्मिंग अन मोशन. मोशन कशी ओळखायची, जर एखाद्या ऑब्जेक्टची विथ रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग अँड विथ रिस्पेक्ट टू टाइम जर त्याची पोझिशन चेंज होत असेल तर आपण काय म्हणू, दॅट ऑब्जेक्ट इज परफॉर्मिंग अ मोशन.
क्लिअर? बघा, आता तुम्ही लोअर स्टँडर्ड्समध्ये एक अजून कन्सेप्ट शिकलेले आहे की मोशन इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट. मोशनची डेफिनेशन तुम्हाला समजली, कोणत्या ऑब्जेक्टला मोशनमध्ये आहे, कोणता ऑब्जेक्ट मोशन परफॉर्म करतोय आणि कोणता ऑब्जेक्ट मोशन परफॉर्म करत नाहीये, हे कसं आयडेंटिफाय करायचं हे आपण या सिंपल अशा एक्झाम्पलवरून बघितलं. आता लोअर स्टँडर्ड्समध्ये तुम्ही शिकले होते की मोशन इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट. मोशन ही कशी कन्सेप्ट आहे? रिलेटिव्ह कन्सेप्ट आहे असं तुम्ही शिकले होते. आता या रिलेटिव्ह कन्सेप्ट का बरं म्हटलं जातं मोशनला हे समजावून सांगण्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघू. ठीक आहे, एकदम सिंपल एक्झाम्पल आहे, काळजीपूर्वक बघा, लक्ष देऊन जर तुम्ही ऐकलं तर ही कन्सेप्ट एकदम सोपी आहे समजायला. बघा, तुमच्या स्क्रीनवरती एक इमेज दिसत असेल तुम्हाला. एक झाड आहे, एक ट्री आहे. त्या झाडाच्या खाली एक मुलगा खेळतोय आणि खेळता खेळता त्या मुलाची रस्त्यावरून जाणाऱ्या एका कारकडे नजर गेली. ठीक आहे, तो मुलगा एका जागेवर उभा राहिला आणि त्या कारला ऑब्झर्व करायला लागला. त्याने सुरुवातीला जेव्हा ती कार बघितली तेव्हा ती ए पोझिशनवर होती. नंतर त्याने थोड्या वेळानंतर 5 सेकंदानंतर 10 सेकंदानंतर काहीतरी टाइम इंटरवल नंतर त्यांनी ती कार परत बघितली तर ती कार ए पोझिशनवरून शिफ्ट होऊन बी पोझिशनवर पोहोचली होती असं आपण म्हणू. ठीक आहे, मग आता वेळ बदलली आणि वेळेनुसार ती जी कार त्या मुलाला दिसत होती त्या कारची पोझिशन काय झाली? चेंज झाली. म्हणजे ती तुमच्या स्क्रीनवर दिसणारी जी कार आहे ती कार त्या मुलाला कशी दिसत असेल? ती कार त्या मुलाला कशी दिसत असेल? ती कार त्या मुलाला मोशन परफॉर्म करते किंवा ती कार मोशनमध्ये असल्यासारखी त्या मुलाला दिसत असेल. क्लिअर? आता दुसरं एक्झाम्पल, सेम त्याच एक्झाम्पलला आपण दुसऱ्या व्ह्यू पॉइंट ऑफ व्ह्यूने बघू. आता त्या कारमध्ये जो माणूस बसलेला आहे त्या कारमधला बसलेला माणूस कार चालवत असताना, कार ड्राईव्ह करत असताना त्या झाडाखाली उभ्या असलेल्या मुलाकडे जर बघत असेल तर तो मुलगा त्या ड्रायव्हरला, त्या कार ओनरला कसा दिसत असेल? बघा, कार जशी जशी समोर जात असेल तशी तशी तो मुलगा ड्रायव्हरला कसा दिसत असेल? मागच्या बाजूला जाताना दिसत असेल. हे एक्झाम्पल तुम्ही बऱ्याच वेळेस लाईव्ह तुम्ही जगलेले आहेत एक्झाम्पल. जर तुम्ही बसमध्ये ट्रॅव्हल करत असाल तर बसमध्ये जेव्हा तुम्ही खिडकीतून बाहेर बघता तर आपली बस समोरच्या डायरेक्शनमध्ये जात असताना खिडकीतून जे आपल्याला झाडं दिसतात ते झाडं कोणत्या डायरेक्शनमध्ये जातात? आपल्या बसच्या डायरेक्शनच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये जात असतात असे आपल्याला दिसतं, असा आपल्याला भास होतो. म्हणजे आपली बस जर समोरच्या डायरेक्शनमध्ये, फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये मोशन परफॉर्म करत असेल तर बाहेरचे झाडं आपल्याला बॅकवर्ड डायरेक्शनमध्ये जाताना दिसतात. इन द सेम फॅशन, सिमिलरली तसंच हे एक्झाम्पल आहे की झाडाखाली उभा असलेला मुलगा त्या ड्रायव्हरला मागे जाताना दिसतोय, पण तीच रस्त्यावरची गाडी त्या मुलाला कशी दिसते? समोर जात असताना दिसते. क्लिअर? आता याच एक्झाम्पलमध्ये अजून एक आपण पॉइंट ऑफ व्ह्यू अजून ऍड करू. बघा, त्या ड्रायव्हरच्या बाजूला कारच्या फ्रंट सीटवर अजून एक कोणीतरी को पॅसेंजर बसलेला आहे, त्याच्यासोबत एक अजून दुसरा पॅसेंजर बसलेला आहे. आता त्या दोन पॅसेंजरनी जर एकमेकांकडे बघितलं, कार चालवणारा कार ड्रायव्हर आणि त्याच्या बाजूच्या सीटवरती बसलेला त्याचा को पॅसेंजर, दोघांनी एकमेकांकडे जर बघितलं तर ते दोघं कसे दिसतात एकमेकांना? त्यांची पोझिशन चेंज होताना दिसेल का त्यांना? जसं आपण इथं बघितलं की अँटची पोझिशन चेंज होत होती, तर ड्रायव्हरला त्याच्या बाजूच्या सीटवर बसलेला माणूस त्याची पोझिशन चेंज होताना दिसेल का? नाही, तो सतत एकाच जागेवर बसलेला दिसेल. त्या जवळ बसलेल्या माणसाला सुद्धा ड्रायव्हर कसा दिसेल? त्याची पोझिशन फिक्स दिसेल. म्हणजे त्या दोघांनी जर एकमेकांचा विचार केला तर ते दोघं कसे आहेत? ते दोघं एकमेकांच्या रिस्पेक्टिव्ह रेस्ट कंडिशनला आहेत. त्यांची मोशन होते का? सध्या नाही. त्यांची पोझिशन चेंज होत नाहीये, एकमेकांच्या रिस्पेक्टिव्ह त्यांची पोझिशन चेंज होत नाही. म्हणजे जिथे पोझिशन चेंज होत नसते तिथे आपण काय सांगितलं? ऑब्जेक्ट इज नॉट परफॉर्मिंग ॲन मोशन. ऑब्जेक्ट इज नॉट परफॉर्मिंग ॲन मोशन म्हणजेच काय? तर ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट कंडिशन. ऑब्जेक्टची मोशन परफॉर्म होत नाहीये, ऑब्जेक्ट त्याची पोझिशन चेंज करत नाहीये. याचा अर्थ काय आहे की ऑब्जेक्ट इज ॲट अ रेस्ट कंडिशन. मग जो ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरसाठी त्याच्या बाजूला बसलेला माणूस कसा आहे? रेस्ट कंडिशनमध्ये. बाजूला बसलेल्या माणसासाठी तो ड्रायव्हर सुद्धा कसा आहे? रेस्ट कंडिशनमध्ये. पण आता या कारमध्ये बसलेल्या दोनही माणसांनी जर बाहेर झाडाखाली उभा असलेला, कारमध्ये बसलेल्या दोनही माणसांनी जर झाडाखाली उभा असलेला मुलगा बघितला तर त्या दोघांसाठी तो मुलगा कसा राहील? तो बॅकवर्ड डायरेक्शनमध्ये जाताना त्यांना दिसेल. आणि झाडाखाली उभा असलेल्या मुलांनी कारमधले दोन माणसं जर बघितले तर ते दोन्ही माणसं त्याच्यासाठी कसे? ज्या डायरेक्शनमध्ये कार मूव्ह करते त्याच डायरेक्शनमध्ये त्या माणसांची सुद्धा, त्या पर्सन्सची सुद्धा मोशन होते असं त्या मुलाला दिसेल. बरोबर? म्हणजे
तुम्ही कोणत्या पॉईंट ऑफ व्ह्यू वरून बघताय, कोणत्या ठिकाणावरून त्या ऑब्जेक्टची मोशन तुम्ही बघताय, यानुसार तुमच्यासाठी वेगवेगळ्या वस्तू रेस्टमध्ये असू शकतात. तुम्हाला ती वस्तू रेस्टमध्ये दिसू शकते किंवा ती वस्तू मोशनमध्ये सुद्धा दिसू शकते. म्हणजे एकच ऑब्जेक्ट आहे, त्याला जर तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणावरून वेगवेगळ्या कन्सेप्टवरून जर तुम्ही बघितलं तर तो ऑब्जेक्ट तुम्हाला रेस्ट कंडिशनलाही दिसू शकतो किंवा तोच ऑब्जेक्ट तुम्हाला मोशन परफॉर्म करताना सुद्धा दिसू शकतो. अजून एक एक्झाम्पल त्याच्यात आपण ऍड करू की झाडाखाली उभा असलेल्या मुलाच्या जवळ त्याचा एक मित्र सुद्धा उभा आहे. आता दोन मित्रांनी जर एकमेकांकडे बघितलं तर ते दोघं सुद्धा कसे आहेत, एकाच जागेवर उभे आहेत. झाडाखाली उभे असलेले दोन मित्र कसे आहेत, त्यांची जागा बदलतायत का ते? नाही, ते एकाच जागेवर उभे आहेत. म्हणजे ते दोघं कसे आहेत, एकमेकांसाठी रेस्ट कंडिशनला आहे. दोघं मोशन परफॉर्म करतायत का? नाही. पण त्या दोनही मुलांनी जर कार बघितली, दोनही मुलांनी जर कारमधले दोन पॅसेंजर बघितले तर त्या दोनही मुलांना कारमधले पॅसेंजर कसे दिसतील, मोशन परफॉर्म करत असताना दिसतील. समजतंय? एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. आणि याच्याचमुळं मोशनला काय म्हटलं जातं की मोशन इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट. क्लिअर? तर आता आपल्याला हा जो मोशन टॉपिक आपण शिकलो की इफ an object is changing its position with respect to its surrounding and with respect to time then the object is said to be in motion. ही जी मोशन आपण शिकलो, आता या मोशनला डिस्क्राईब करणारे काही पॅरामीटर्स असतात. या मोशन बद्दल अजून जास्त माहिती देणारे किंवा या मोशनला अजून डिटेलमध्ये डिस्क्राईब करणारे, एक्सप्लेन करणारे काही पॅरामीटर्स असतात. आता या चॅप्टरमध्ये आपल्याला ते पॅरामीटर 1 by 1 शिकायचे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मोशनला डिस्क्राईब करणारे जे पॅरामीटर्स असतात त्या पॅरामीटर्सपैकी आपल्या सिलेबसमध्ये जे 4 पॅरामीटर्स आपल्याला अभ्यास करायला दिलेले आहेत ते चार पॅरामीटर्स असतात. पहिला असतो डिस्टन्स, दुसरा डिस्प्लेसमेंट, तिसरा स्पीड आणि चौथा व्हेलॉसिटी. या 4 पॅरामीटर्सचा मोशनला डिस्क्राईब करणारा किंवा एखाद्या ऑब्जेक्टने परफॉर्म केलेल्या मोशनची जास्त माहिती देणारा, त्या ऑब्जेक्टने परफॉर्म केलेल्या मोशनबद्दल अजून जास्त माहिती देणारे जे पॅरामीटर्स आहे त्या 4 पॅरामीटर्सपैकी आज आपल्या या व्हिडिओ लेक्चर नंबर 1 मध्ये आपण शिकणार आहे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. आणि जे उरलेले 2 पॅरामीटर्स राहतील स्पीड अँड व्हेलॉसिटी, ते स्पीड अँड व्हेलॉसिटी आणि त्याच्या पुढच्या कन्सेप्ट आपण व्हिडिओ लेक्चर नंबर 2 मध्ये कव्हर करू. तर चला आता आपण डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट या पॅरामीटरला समजून घेण्याचा प्रयत्न करू. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंटला समजून घेण्यासाठी एक छान अशी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. पेज नंबर 1 वरती तुम्हाला 1.1 लोकेशन ऑफ द स्कूल अँड हाऊसेस नावाची जी एक इमेज दिलेलं आहे, डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन जे दिलेलं आहे त्याच्या मदतीनं आपण आता हा डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटचा टॉपिक समजून घेण्याचा प्रयत्न करू. इथे टेक्स्टबुकमधलीच इमेज तुम्हाला इथे तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल. बघा, एकदम सिंपल एक्झाम्पल आहे. त्या इमेजमध्ये शीतल अँड प्रशांत हाऊस तुम्हाला दाखवलेलं आहे. शीतल आणि प्रशांत दोघं जण सिबलिंग्स आहे, दोघं जण बहीण भाऊ आहेत आणि त्या दोघांचं घर तिथे दाखवलंय. त्यानंतर त्यांची एक फ्रेंड आहे संगीताज हाऊस. त्या संगीताज हाऊसचं लोकेशन तुम्हाला इमेजमध्ये बघायला भेटतंय. आणि संगीताज हाऊसच्या नंतर जी थर्ड लोकेशन इमेजमध्ये तुम्हाला दिलेली आहे ती त्यांची स्कूल, त्यांच्या शाळेची लोकेशन तुम्हाला दिलेली. बघा, आता हे जे प्रशांत आणि शीतल दोघं जण आहेत हे शाळेला जाण्यासाठी जेव्हा सकाळी घरून निघतात तेव्हा ते सगळ्यात आधी आपण कन्सिडर करू संगीताच्या घरी जातात आणि तिथे पाथ ए ते फॉलो करतात. जो पाथ ए दिलेला आहे तुम्हाला डायग्राममध्ये त्या पाथ एने ते संगीताच्या घरापर्यंत जातात आणि नंतर संगीताला सोबत घेऊन ते पाथ बी फॉलो करून त्यांच्या स्कूलपर्यंत जातात. ठीक आहे. आता इमेजमध्ये डायग्राममध्ये तुम्हाला जसं दिसतंय त्याप्रमाणे शीतल आणि प्रशांतच्या घरापासून संगीताच्या घराचं अंतर किती दिलेलं आहे तर ते अंतर दिलेलं आहे 500 मीटर. आणि संगीताच्या घरापासून त्यांच्या शाळेचं अंतर किती दिलेलं आहे तर ते अंतर दिलेलं आहे, ते डिस्टन्स तुम्हाला दिलेलं आहे 1200 मीटर. क्लिअर? म्हणजे ते टोटल स्वतःच्या घरून निघून शाळेपर्यंत पोहोचत असताना त्यांना किती डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागतं, किती अंतर ते पार करतात तर तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. 1200 + 500 म्हणजे त्यांच्या घरून संगीताच्या घरापर्यंत जात असताना 500 आणि संगीताच्या घरून शाळेपर्यंत जात असताना 1200 म्हणजे घरून निघाल्यापासून शाळेत जाईपर्यंत टोटल किती डिस्टन्स त्यांनी ट्रॅव्हल केलं तर पाथ ए ची जी लेंथ आहे आणि पाथ बी ची जी लेंथ आहे त्या दोन्ही लेंथची ॲडिशन इतकं टोटल डिस्टन्स त्यांनी शाळेत जाईपर्यंत स्कूलमध्ये पोहोचेपर्यंत त्यांनी कव्हर केलेलं आहे. म्हणजे टोटल त्यांनी 1700 मीटर इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे. आता बघा, कन्सिडर करा की जो प्रशांत आहे तो संगीताच्या घरून शाळेत न जाता तो डायरेक्टली इमेजमध्ये दाखवलेला जो पाथ आहे
त्याला आपण पाथ सी म्हणू शकतो, थर्ड पाथ, तर तो डायरेक्टली शाळेमध्ये गेला आणि जी शीतल होती ती तिच्या मैत्रिणीच्या घरून मग शाळेपर्यंत गेली. आता दोघांनी जी मोशन परफॉर्म केली, दोघांचं अल्टिमेट फायनल डेस्टिनेशन सेम आहे. डेस्टिनेशन काय राहणार? स्कूल राहणार. दोघंही स्कूलमध्ये जाऊन पोहोचणार. पण दोघांनी परफॉर्म केलेल्या मोशनचं पॅरामीटर, डिस्टन्स नावाचं पॅरामीटर जर तुम्ही चेक केलं तर प्रशांतने कव्हर केलेलं डिस्टन्स आणि शीतल आणि संगीताने कव्हर केलेलं डिस्टन्स या सेकंड केसमध्ये तुम्हाला कसं दिसेल? ते डिफरंट दिसेल. शीतलने कव्हर केलेलं डिस्टन्स किती राहील? 500 प्लस 1200 इक्वल्स टू 1700 मीटर इतकं डिस्टन्स तिने कव्हर केलेलं आहे. पण जर प्रशांत डायरेक्टली शाळेत गेला असेल तर डायरेक्टली शाळेत जात असताना त्याने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे? तर त्याने फक्त 1300 मीटर इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे. बघा, आता इथे दोन कन्सेप्ट आपल्याला शिकायचे आहे, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. जसं ते एक्झाम्पल तुम्हाला तिथं दिलं तसंच आपण अजून एक एक्झाम्पल इथे बोर्डवर कन्सिडर करू. फॉर एक्झाम्पल, हा ए पॉईंट आहे. ए पॉईंटवरून एखाद्या ऑब्जेक्टने मोशन स्टार्ट केली, तो ए पॉईंटवरून बी पॉईंटच्या डायरेक्शनमध्ये मोशन परफॉर्म करत गेला आणि त्याने 100 मीटर डिस्टन्स कव्हर केलं. किती मीटर डिस्टन्स आहे? आणि बी पॉईंटच्या मध्ये 100 मीटर इतकं डिस्टन्स त्याने कव्हर केलेलं आहे. ठीक आहे. नंतर बी पॉईंटवरून तो सेम ऑब्जेक्ट सी पॉईंटकडे गेला आणि सी पॉईंट पर्यंत जात असताना आपण कन्सिडर करू त्याने 150 मीटर इतकं डिस्टन्स कव्हर केलं. किती डिस्टन्स कव्हर केलं त्याने? 150 मीटर इतकं डिस्टन्स त्याने कव्हर केलं. म्हणजे त्याची टोटल मोशन कुठपासून झाली? स्टार्टिंग पोझिशन कोणती होती? ए पॉईंट होता आणि त्याचा फायनल डेस्टिनेशन पॉईंट कोणता होता? सी पॉईंट होता. तर या ए पॉईंटवरून सी पॉईंटवर जाण्यासाठी त्याला अवेलेबल पाथ किती आहेत? तर एक पाथ आपण हा सांगितला व्हाया बी पॉईंट. बी पॉईंटवरून तो जाऊ शकत होता आणि जर बी पॉईंटवरून तो सी पॉईंटवर गेला तर त्याने टोटल किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं? ए पासून बी पर्यंतचं डिस्टन्स, ए पासून बी पर्यंतचं डिस्टन्स प्लस बी पासून सी पर्यंतचं डिस्टन्स, हे काय राहील? त्याचं टोटल त्याचं डिस्टन्स कव्हर्ड राहील, त्याने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स राहील. मग आपण जर बघितलं तर ए पासून बी पर्यंत 100 मीटर आणि बी पासून सी पर्यंत 150 मीटर. म्हणजे ए पासून बी पाथच्या मार्गानं या रूटने, या रूट नंबर 1 ने जात असताना ए पासून सी पर्यंत पोहोचताना त्याला टोटल किती डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागलं? 250 मीटर इतकं डिस्टन्स रूट नंबर 1 जर फॉलो केला, रूट नंबर 1 फॉलो केल्यावर त्याला ट्रॅव्हल कव्हर करावं लागलं. ठीक आहे, याला आपण नाव देऊ रूट नंबर 1. आता सेम आपण कन्सिडर करू की तोच ऑब्जेक्ट ए पासून सी पर्यंत जात असताना बी पॉईंट वरून न जाता तो जर या पॉईंट वरून गेला. फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करू की इकडे डी पॉईंट आहे, तो ऑब्जेक्ट आधी डी पॉईंटवर आला, ए पासून डी पॉईंट पर्यंत आणि डी पासून नंतर सी पॉईंट पर्यंत गेला. कसा? ए पासून आधी डी पॉईंटवर आला आणि डी पासून नंतर सी पॉईंटवर गेला. तर हा झाला तुमच्या मोशनसाठी अवेलेबल असलेला पाथ नंबर 2 किंवा रूट नंबर 2. आता या रूट नंबर 2 ने जर त्या ऑब्जेक्टची मोशन होत असेल, आपला स्टार्टिंग पॉईंट सेम आहे, हा तुमचा ए पॉईंट आहे स्टार्ट पॉईंट आणि हा जो सी पॉईंट आहे हा तुमचा डेस्टिनेशन पॉईंट आहे. हा काय? तुमचा डेस्टिनेशन पॉईंट आहे. तर दोन पाथने तुम्ही त्याची मोशन कन्सिडर करताय. आता आपण कन्सिडर करू की ए पासून डी पर्यंतचे जे अंतर आहे हे तुमचं अंतर आहे 70 मीटर. किती अंतर कन्सिडर करू आपण? हे 70 मीटर अंतर आहे. आणि डी पासून सी पर्यंत जे अंतर आहे हे आपण कन्सिडर करू फॉर एक्झाम्पल 230 मीटर आहे. किती अंतर आहे? 230 इतकं डिस्टन्स डी आणि सीच्या मध्ये आणि 70 इतकं डिस्टन्स कशाच्या मध्ये? ए आणि डीच्या मध्ये. आता सेम ऑब्जेक्ट दोन वेगवेगळ्या पाथने गेला. पहिली केस काय कन्सिडर केली आपण? केस नंबर 1 कन्सिडर केली व्हाया रूट बी. जर तो व्हाया रूट 1 पहिल्या रूटने जर तो सी पोझिशनवर गेला तर त्यानं किती अंतर कव्हर केलं? किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं? 250 मीटर इतकं डिस्टन्स त्याला रूट नंबर 1 ने ट्रॅव्हल करावं लागलं. आता केस नंबर 2 आपण कन्सिडर करू. या केस नंबर 2 मध्ये सेम ऑब्जेक्ट आहे, तो सेम डेस्टिनेशनवर जाणार आहे, फक्त जात असताना तो सेकंड पाथ तो फॉलो करणार आहे. मग सेकंड पाथ जर त्याने फॉलो केला तर त्याने कव्हर केलेलं टोटल डिस्टन्स किती राहील? बघा, आपण कॅल्क्युलेट करू. कसा जाणार आहे तो? सगळ्यात आधी त्याला जावं लागेल ए पासून डी पर्यंत आणि ए पासून डी पर्यंतचं अंतर कव्हर केल्यानंतर त्याला डी पासून सी पर्यंत जावं लागेल. मग टोटल डिस्टन्स काय राहील त्याने कव्हर केलेलं? ए पासून डी पर्यंतचं डिस्टन्स म्हणजे 70 मीटर प्लस डी पासून सी पर्यंतचं डिस्टन्स म्हणजे 230 मीटर. मग टोटल डिस्टन्स जर तो सेकंड पाथनं गेला, जर तो रूट नंबर 2 न गेला,
रूट नंबर 2 ने जात असताना त्याला किती डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागेल मग 70 प्लस 230 म्हणजे टोटल डिस्टन्स रूट नंबर 2 चं किती आलं 300 मीटर आलं. बघा तुम्ही स्टार्टिंग पॉइंट सेम आहे, डेस्टिनेशन पॉइंट सुद्धा सेम आहे, पण पाथ जर चेंज केला, जर रूट चेंज केलं, जाण्याचा रस्ता जर बदलला, तर त्याला दोनही वेगवेगळ्या रस्त्यांनी जात असताना कव्हर केलेलं अंतर कसं दिसतंय, डिस्टन्स कसं दिसतंय तुम्हाला डिफरंट दिसतंय. मग डिस्टन्स कशाला म्हणायचं, व्हॉट इज द डिस्टन्स, तर डिस्टन्स इज अ actual length of the path traveled by the object. डिस्टन्स कशाला म्हणायचं, डिस्टन्स इज अ लेंथ ऑफ द ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय द ऑब्जेक्ट. ज्या रस्त्याने तो ऑब्जेक्ट गेला, ज्या रस्त्याने त्या ऑब्जेक्टनी मोशन परफॉर्म केली असेल, त्या रस्त्याची जी ऍक्च्युअल लेंथ आहे, त्या ऍक्च्युअल लेंथला काय म्हणायचं आपण, डिस्टन्स म्हणायचं. म्हणजे या ठिकाणी हे 300 मीटर काय आहे, डिस्टन्स आहे. 250 मीटर सुद्धा काय आहे, डिस्टन्स आहे. पण डिस्टन्स कसं आहे, पहिल्या रूटने जात असताना डिस्टन्स काय मिळालं तुम्हाला 250 मीटर मिळालं, आणि दुसऱ्या रूटने जात असताना डिस्टन्स किती मिळालं 300 मीटर मिळालं. असं का बरं झालं, कारण पहिल्या पाथची, पहिल्या रूटची ऍक्च्युअल रूट लेंथ, त्या रस्त्याची लांबी किती होती 250 मीटर होती, म्हणून त्या ऑब्जेक्टचं कव्हर केलेलं डिस्टन्स किती झालं 250 मीटर. पण त्याच ऑब्जेक्टनं जर सेकंड रूट फॉलो केला, तर त्या सेकंड रूटचं रूट लेंथ किती आहे, सेकंड पाथची पाथ लेंथ किती आहे, तर सेकंड पाथची पाथ लेंथ किती आहे 300 मीटर. म्हणून जर सेकंड पाथने तो ऑब्जेक्ट जात असेल, तर त्या ऑब्जेक्टने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं 300 मीटर इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. ठीक आहे, ही झाली डिस्टन्सची कन्सेप्ट. आता ह्याच ऑब्जेक्टने तो ए पोझिशनवरून बी पोझिशन थ्रू जर सी पोझिशनवर पोहोचला, म्हणजे पहिला रूट फॉलो करून जर तो सी वर गेला, तर त्याने 250 मीटर इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. नंतर तो सेकंड पाथ फॉलो करून जर सी पोझिशनवर पोहोचला, तर 300 मीटर इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, हे आपण पाहिलं. पण irrespective of the path followed by object, त्या ऑब्जेक्टनं टोटल डिस्प्लेसमेंट किती कव्हर केली, त्या ऑब्जेक्टची ऍक्च्युअल डिस्प्लेसमेंट किती झाली, हे जर तुम्हाला चेक करायचं असेल, तर तुम्हाला त्याच्या स्टार्टिंग पॉइंट पासून त्याच्या फायनल पॉइंट पर्यंत एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करावं लागेल. आता ही जी तुम्हाला डॉटेड लाईन दिसते, ही डॉटेड लाईन काय आहे, स्टार्टिंग पॉइंट आणि डेस्टिनेशन पॉइंट, स्टार्टिंग पोझिशन आणि फायनल पोझिशनला जोडणारी एक स्ट्रेट लाईन आहे. आता या स्ट्रेट लाईनची जी काही लेंथ असेल, या स्ट्रेट लाईनची जी काही लेंथ असेल, इतकं त्या ऑब्जेक्टचं झालेलं ऍक्च्युअल काय राहील, डिस्प्लेसमेंट. म्हणजे ज्या वेळेस त्यानं 250 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, त्यावेळेस सुद्धा त्याची डिस्प्लेसमेंट किती झालेली असेल, जितकी या ए पॉइंट आणि सी पॉइंटला जोडणाऱ्या स्ट्रेट लाईनची लेंथ असेल, तितकी त्याची डिस्प्लेसमेंट झाली. आपण कन्सिडर करू की या ए आणि सी पॉइंटला जोडणाऱ्या लाईनचं डिस्टन्स आहे, या शॉर्टेस्ट पाथचं डिस्टन्स किती आहे 210 मीटर. म्हणजेच याचा अर्थ काय आहे की जर ऑब्जेक्ट रूट नंबर 1 फॉलो करून जात असेल, तर रूट नंबर 1 फॉलो करून जात असताना त्याचं डिस्टन्स कव्हर्ड जरी 250 मीटर असलं, तरी त्याची डिस्प्लेसमेंट फक्त किती झालेली आहे 210 मीटर. आणि त्याच ऑब्जेक्टनं जर रूट नंबर 2 फॉलो केला, तर रूट नंबर 2 फॉलो केल्यावर त्याचं डिस्टन्स कव्हर्ड जरी 300 मीटर असलं, तरी सुद्धा त्याची डिस्प्लेसमेंट किती असणार आहे, सेम 210 मीटर. मग डिस्प्लेसमेंट कशाला म्हणायचं, जसं आपण डिस्टन्स पाहिलं की डिस्टन्स इज अ लेंथ ऑफ द ऍक्च्युअल पाथ फॉलोड बाय ऑब्जेक्ट. मग आता डिस्प्लेसमेंट कशाला म्हणायचं, तर डिस्प्लेसमेंट इज अ शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग पोझिशन अँड द फायनल पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट. ज्या ऑब्जेक्टची मोशन झाली, त्याच्या मोशनच्या स्टार्टिंग पोझिशन पासून त्याच्या मोशनच्या फायनल पोझिशन पर्यंतचं जे शॉर्टेस्ट डिस्टन्स असेल, त्या शॉर्टेस्ट डिस्टन्सला काय म्हणायचं, डिस्प्लेसमेंट. आणि डिस्टन्स कशाला म्हणायचं, तर डिस्टन्स इज अ ऍक्च्युअल लेंथ ऑफ द पाथ ट्रॅव्हल्ड बाय दॅट ऑब्जेक्ट. म्हणजे इथं 250 हे डिस्टन्स आहे, 300 हे डिस्टन्स आहे, पण 210 मीटर हे काय झाली, त्याची डिस्प्लेसमेंट झाली. जसं तुमच्या बुकमध्ये दिलेल्या पहिल्या एक्झाम्पलमध्ये प्रशांतने डायरेक्टली घरून शाळेपर्यंतचं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. मग घरून शाळेपर्यंतचं डिस्टन्स ट्रॅव्हल करत असताना त्याचं डिस्टन्स कव्हर्ड किती होतं 1300 मीटर, आणि त्याची डिस्प्लेसमेंट सुद्धा किती असणार आहे 1300 मीटर. पण शीतल आणि संगीताच्या केसमध्ये ते सेम राहील का. आता त्याच एक्झाम्पलमध्ये जर तुम्ही संगीताने कव्हर केलेलं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट कव्हर केलं,
त्याच एक्झाम्पलमध्ये जर तुम्ही संगीताने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आणि संगीताने ट्रॅव्हल केलेली डिस्प्लेसमेंट जर तुम्ही कन्सिडर केली, तर संगीताने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स सुद्धा 1300 मीटर राहील, 1200 मीटर राहील आणि संगीताने कव्हर केलेलं डिस्प्लेसमेंट सुद्धा किती राहील, 1200 मीटर. क्लिअर समजते? तर हे होतं आपलं मोशनला डिस्क्राईब करणारे दोन पॅरामीटर, ज्याचं नाव आहे डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. आता राहिलेले जे दोन पॅरामीटर्स आहे स्पीड अँड वेलोसिटी, हे आपण व्हिडिओ लेक्चर नंबर 2 मध्ये बघू. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ लेक्चर आवडला असेल, जर तुम्हाला या कन्सेप्ट समजल्या असतील, तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला कमेंट करा आणि आपल्या व्हेक्टर व्ह्यू पॉईंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे चॅनल तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना सुद्धा आपल्या व्हिडिओ लेक्चर्सचा फायदा मिळेल. थँक्यू.